तर आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे, तर आज आपण श्रीकृष्ण जन्माष्टमीवर फायनल ट्युटोरियल आणले. तर हीच पोस्ट आपल्या इंस्टाग्रामलाही आल्या, तर लवकरात लवकर तिथं जर तुम्ही बघितलं नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा, लाईक करा. आणि सगळ्यात मेन म्हणजे जर कोण आपल्या इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा. आणि त्याचबरोबर जे काय आपले PPTD ब्रॉडकास्ट चॅनल आहे त्याला नक्कीच जॉईन व्हा. तिथं भरपूर महत्त्वाचे अपडेट्स येतात. आणि त्याचबरोबर आपल्या टेलिग्रामला पण जॉईन व्हा, तिची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, कारण की तिथं मटेरियल्स अपडेट्स येत असतात. ओके, तर त्याला तर फायनली आपण विना घालता आपल्या आजच्या ट्युटोरियलला आपण सुरुवात करूयात. तर बघू ना, आता आपण आपल्या पिक्सार्टमध्ये. तर पिक्सार्टमध्ये तुमचा जर बॅनर फुल HD बनत नसेल तर इथनं तुम्ही माणसाच्या चिन्हावर जावा, इथं सेटिंगमध्ये जावा आणि इथनं काही सेटिंग जी आहे ना तर ती चेकआउट करून घ्या. 12 मेगापिक्सल पाहिजे बघा, 4000x3000. ओके, मग त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरनं एडिट अ फोटो आणि त्यानंतर मग आपला फोटो एडिट करायचा. आपल्याला जो काय एडिट करायचा आहे तर तो इथं करायचा आहे, कारण काय इथं ब्लेंड मोड्स अवेलेबल आहेत त्यामुळं. तर नक्कीच प्रॉपरलीरित्या पहिल्यांदा मी बॅकग्राऊंड ॲड करून घेतो. भरपूर काही एक्स्ट्रा मटेरियल आहे बघा हे हेवी लेवलचं. तर त्या लेवलला आपला जो काही टूल्स आहेत, रिसाईजमधनं प्रॉपर आता 2000x2500 आहे, तरी तुम्ही 4000 टाकला किंवा 6000 टाकला तर तुम्हाला सगळ्यात मोठ्यातली मोठी साईज बघायला भेटेल 3098. तर 3098 टाका तुम्ही इथं. एका साईडला टाकला की दुसरी साईडचं पण येऊन जाते. ओके, रिसाईज केले आपण. तर आता यावर आपल्याला डिझाईन करायला चालेल आणि एकदम फुल HD बनेल. त्यानंतर आता आपल्याला एक एक गोष्टी ॲड करायच्या आहेत आणि एक एक गोष्टी मी तुम्हाला समजून सांगतो काय काय केलं आपण, कसं बॅकग्राऊंड केलं, काय केलं, कसा विषय. तर पहिला आपण घेतलंय जे काय ट्रॅडिशनल थीमचं डिझाईन असत्या बॅकग्राऊंड, तर त्या लेवलला. आणि याचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा ओव्हरले एकदम बेस्ट लेवलला, एकदम टॉप या लेवलचा आपला पहिला मुद्दा झाला. ह्याच्या पाठीमा आपण ग्रेडियंट घेतले बघा 2 कलरचं. ओके, आपला एक प्युअर लाईट गुलाबी आणि एकदम डार्क गुलाबी असा लेवलला. ओके, चला पुढील मुद्दा. तर त्यानंतर आपलं जसं की सन बॅकग्राऊंड किंवा आपलं एक प्रकार रिफ्लेक्टेड बॅकग्राऊंड आहे, हे एकदम हेवीलीरित्या आपल्याला फ्री पिकवरती बघायला भेटते, गुगलला पण बघायला भेटेल आणि थंबनेलला त्यांनी जास्त यूज केलं जाते. तर त्या लेवलला आपण हे ॲड केलं. ओके, त्याचा पण ब्लेंड मोड आपण केला ओव्हरले. त्यानंतर पुढील मुद्दा, त्यात आता आपण जरा जे काय आपलं श्रीकृष्ण आपण तिथं ॲड केल्यात तर त्यांच्या पाठीमागे जर आपल्याला लाईट रिफ्लेक्ट करायचं होतं तर त्यामुळे ती आपण गोष्ट केलेली आहे. जरा मी खाली येतो. तर इथनं ब्लेंड मोड चेंज करत जावा प्रॉपर, जो तुम्हाला सॅटिस्फाईड वाटतोय तर त्या लेवलला तुम्ही ॲड वीड केला ना तर ते अतिशय उत्तम उठून दिसेल. चेकआउट करा आणि त्या लेवलला तुम्ही सेट करा. त्यानंतर जर लयच अति वाटत असेल तर ऑपोसिटीने तुम्ही कमी जास्त जे काय आपली लाईट आहे तर ती करू शकता. चांगल्या प्रकारे मी 60 आपलं जे काय व्हॅल्यू आहे ऑपोसिट आहे तर ती ठेवल्या. त्यानंतर ॲड फोटो. नेक्स्ट मुद्दा, तर आता आपण यात प्रॉपर मंडला थीम घेतलाय. ओव्हरले वापरा, ओव्हरले एकदम बेस्ट दिसते, बॅकग्राऊंडला मॅच झालेलं. ओके, चला पुढील मुद्दा. तर त्यानंतर आपण एक शेप वापरला आहे, तर ते शेपचा एकदम खतरनाक लेवलचा आपण ब्लेंड मोड चेंज केला जेणेकरून ते एकदम नेक्स्ट लेवलला गेलं. तर प्रॉपरलीरित्या ओव्हरले बिवरले करून बघा, जसं की मल्टिप्लाय किंवा डार्कन पण अतिशय छान दिसतंय. पण आपल्या फोटोशॉपमध्ये आपल्याला ऑप्शन्स भरपूर हेवी दिसतात बघायला ब्लेंड मोडमध्ये. त्यामुळं मी एक असा ब्लेंड मोड लावला जेणेकरून जे काय आपलं हे प्रॉपर जे काय आपला सर्कल आहे तर तो एकदम हिरव्या थीममध्ये गेला आणि ते एकदम व्हेरी अट्रॅक्टिव्ह दिसते. तर तुम्ही पण काय करा, तर इथनं तुम्ही कलर सेक्शनमध्ये गेला आणि इथनं तुम्ही प्रॉपरली त्या ह्या हिरव्या थीममध्ये जर तुम्ही ओके डन केला निगेटिव्ह लेवलला, एकदम टॉप झाले बघा. जे मला आपल्याला फोटोशॉपमध्ये करायचं होतं तर ते आपण आपल्या आत्ता पिक्सार्टमध्ये केले. तर त्यासाठीच मी आजचं पिक्सार्टचं प्रॉपरलीरित्या यूज केले बघा. ओके, कसलं खतरनाक लेवलचा आपला जो काही गोष्ट आहे तर ते ॲड झाल्या बघा. जो काही इफेक्ट मला तो फक्त लक्षात ठेवा. त्यानंतर जे आपली बाल श्रीकृष्ण आहेत तर त्यांची इमेज एकदम छान प्रकारे घेतल्या. तुम्हाला आवडले की नाही नक्कीच कमेंट करून सांगा. एकदम खतरनाक लेवल आहे. नक्कीच जन्माष्टमी म्हणलं लहानच पाहिजे तो. ओके, चला पुढील मुद्दा. आपले जरा दह्याचं तीन प्रॉपर लोण्याचं तीन आपण त्या लेवलला आपण दाखवलं बेस्टमध्ये. त्यानंतर पुढील मुद्दा, जसं की आता मॅचिंग होईनं झालं तर खाली जरा उगाच काही कटआउट बेटआउट गोष्टी झाल्या त्यामुळे मी जरा फुलांचा भाग ॲडअप केला. ओके, बघू शकता बेस्टमध्ये. चला त्यानंतर पुढील मुद्दा, काही आपलं शेप्स ते नाहीत तर ते आपण ॲड केल्यात इझिलीरित्या छान दिसण्यासाठी. त्यानंतर पुढील मुद्दा, आपण वर दहीहंडी लावल्या तर ते दहीहंडीचा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा आहे. जसं की इथनं चेंज करायचा आहे, जरा चेंज करत जावा. कोणता रिझल्ट तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसतोय बघायला. तर मला तर ओव्हरली छान दिसायला आहे. लईच हेवी असेल तर 0 करा आणि हळूहळू वाढवा त्या. जसं की सॅटिस्फॅक्शन मला 60-62 पर्यंत बघायला भेटाले जेणेकरून ते एकदम कमी प्रमाणात दिसू द्या. ओके, लई त्यात फोकस जाता कामा नाही. ओके, तर आता आपलं जे काही लिमिट आहे तर ते रीच झाले. म्हणजे एक प्रकारे 10 आपलं आयटम्स ॲड करून झाले. तर मी ते सेट करतो. त्यानंतर पुढील मुद्दा मग आपण
नेक्स्ट गोष्ट ॲड करूयात. मग आता आपलं टेक्स्टिंग आहे. टेक्स्टिंगचा मी पहिल्यांदा लॉंग शॅडो घेतला आहे, जे बरोबर 10 इंचच्या खाली येणार आहे. त्यानंतर पुढील मुद्दा, हे एकदम खतरनाक लेवलचा टेक्स्ट इफेक्ट बघा, विषय हार्ड ड्युअल टोन जो काही ग्रॅडियंट आहे तर त्या लेवलला प्रॉपर्टीचा टेक्स्ट इफेक्ट आहे 0 स्केलवाला. ओके. त्यानंतर पुढील मुद्दा, इथं आता आपण घेतल्यात खाली शेप्स आणि त्याला प्रॉपर म्हणजे त्यावर आपलं जसं की शुभेच्छांचा विषय आहे तर त्यामुळं इथं त्याचा ब्लेंड मोड चेंज करतो. ओव्हरले केलं की एकदम बेस्ट होऊन जाईल. ओके. त्यानंतर मग जे काय आपण शुभेच्छा आहेत तर ते आपण इथं ॲड करून घेऊयात. छान प्रकारे झालेला आहे आपलं ॲड. त्यानंतर वरचं काही डायलॉग्स आहेत, जसं की जे काय मी गाण्याचं बोलला होता तर त्यानुसारच ते डायलॉग घेतला आहे. तुम्ही जर इंस्टाग्रामला चेक केलं तर अजून एकदा चेक करून घ्या. नक्की ढेक प्रेम द्या, स्टोरी ठेवा, स्टोरी मेन्शन करा. 2, एक सिनेमॅटिक आल्या आणि एक आपली ही जी काय आत्ता आपण पुढे केली ही एक आल्या पोस्ट, दोघांना पण ढेक प्रेम द्या. त्यानंतर पुढील मुद्दा, जसं की जरा आपण काही शेप्स ट्रँग्युलर शेप्स ॲड केल्या जेणेकरून ते मला जरा आवडतात त्यामुळे मी ते लावलं ओव्हरऑल. त्यानंतर मग आता खालचा मुद्दा बघा, मी शुभेच्छू कसं लावले त्या लेवलला. तर इथनं मी काय करतो, जरा कट करतो आणि त्या लेवलला डायरेक्ट यूज करण्याचा प्रयत्न करतो. ओके, स्ट्रेच करून बस. चला पुढील मुद्दा, नाहीतर मोठं केलं असतं तरी चाललं असतं, केवढा विषय नाही. मोठं म्हणजे काय सांगतो तुम्हाला. डन. या लेवलला बघू शकता माझा ब्लेंड मोड आपल्याला चेंज करायचा. ब्लेंड मोड चेंज ओव्हरले करायचं जेणेकरून जे काय आपण कलर ठेवला आहे रिसेंटली तर त्यात ते मॅच होऊन जाते आणि ते एकदम बेस्ट दिसते. तर जो काय गुलाबी आहे त्याचाच मी, गुलाबी किंवा पर्पल आहे तर त्याचाच मी अपोजिट घेतला. जो काय कलर आहे तो जरा डार्क घेतला जेणेकरून तो कलर आहे तर तो कळणार. जरा हिरव्या थीममध्ये, पोपटी हिरव्या थीममध्ये. ओके. तर आपली मेन पिक, आपली मेन इमेज आपली ॲड केली. पुढील मुद्दा, त्यानंतर आपला जसं की मॅचिंग थीममध्ये आपण जे काही शुभेच्छुकची पट्टी आहे तर ती घेतल्या जरा गुलाबी किंवा पर्पल लेवलला किंवा पिवळ्या त्या लेवलला. ओके. आता आपली लिमिट रीच झाली. त्यानंतर मी आपण डन केलं हे. त्यानंतर पुढील मुद्दा, इमेज ॲड करूयात आपण. जे काय राहिलेल्या गोष्टी आहेत तर ते आपण करून टाकूयात फास्टलीरित्या. तर हे आपलं स्ट्रीप म्हणलं, स्ट्रीप आहे जरा. आणि त्यानंतर लास्ट मुद्दा म्हणजे आपलं नाव आणि डिटेल्स. एकदम टॉप लेवलला आपला हा बॅनर आजचा झालेला आहे. तर फक्त काय करा, जरा तुम्ही इथनं ॲडजस्टमेंटमधनं जरा जो आपलं शॉट आहे तर तो वाढवायचा. त्यानंतर जरा आपली शॅडो प्रॉपर्ली त्या प्लस करायची, हायलाईट जरा कमी करायची. आणि त्यानंतर जे काही टेम्परेचर आहे ना तर ते जरा मॅनेज करा. जरा अवघच विंटर टोन द्या, एकदम बेस्ट दिसेल. आणि त्यानंतर सगळ्यात मेन म्हणजे सॅच्युरेशन हेवी करा जरा. बास. बाकी आपला मुद्दा शेवट झालेला आहे. तर नक्कीच आजचा बॅनर कसा वाटला ओव्हरऑल नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि त्याचबरोबर ढीक प्रमाणे त्याला शेअर करा. आणि नक्कीच आपल्या चॅनलवर नसेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लवकरात सबस्क्राईब करा. बाकी टेलिग्रामला आणि इंस्टाग्रामला फॉलो आणि जॉईन करा. बाकी भेटो लवकरच पण एकदम चांगले विषयाड नाच व्हिडिओमध्ये. तर बाय, काळजी घ्या. टेक केअर. लव युअर. ढीक प्रेम. बाय. धन्यवाद.